ठिकाणी पार पाडलेली आहे आणि क्रिकेटमध्ये पंचांना देव म्हटलं जातं आणि अगदी योग्य डिसिजन सर्व खेळाडूंपर्यंत त्यांच्या माध्यमातून पोहोचवण्यात आलेला आहे. तदनंतर दुसरे पंच सन्माननीय चेतन सर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आमच्या सन्माननीय दीपक दादा यांच्या शुभ हस्ते नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक दादा यांच्या शुभ हस्ते चेतन सर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. जिशा एड संघाचे ओनर अक्षयजी पाटील या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं सहर्ष स्वागत आणि प्रवीणजी पाटील साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यानंतर खरं तर त्याचा आपण शुभ सन्मान घेणार आहोत. वयाच्या 16व्या वर्षी असं म्हटलं जातं की 16वं वरीस धोक्याचं, परंतु 16वं वरीस खरं तर मोक्याचं असतं. आणि या 16 वर्षाच्या या वयामध्ये ज्या खेळाडूने, ज्या व्यक्तीनं, ज्या मुलानं कॅमेरामॅनची भूमिका या ठिकाणी साकार केली, त्या हर्षला या ठिकाणी मी निमंत्रित करेन. बेस्ट कॅमेरामन म्हणून त्याची सध्या वेगळी ख्याती आहे, त्या हर्षला मी या ठिकाणी विनंती करेन, या ठिकाणी तुझा या ठिकाणी शुभ सन्मान होईल. आणि आमचे आदरणीय दीपक दादा यांच्या शुभ हस्ते हर्षचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. तदनंतर ज्यांच्या माध्यमातून खरं तर क्रिक लाईव्हचे सर्वेसर्वा सचिन मुंडे, ज्यांच्या माध्यमातून यूट्यूबचं थेट प्रक्षेपण NBPLचं अनेक देशांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलंय, ते सचिन मुंडे यांचे या ठिकाणी शुभ सन्मान होईल. आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये निखिल गोरे हा त्यांचा सन्मान स्वीकारतील. मी निखिल गोरे याला विनंती करतो की हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. चला निखिल गोरे. अक्षयजी पाटील सर यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. निखिल गोरे ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा क्रिक लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा आपण NBPLची पाहिली. निखिल गोरे यांचा शुभ सन्मान. तदनंतर आज स्कोरच्या भूमिकेमध्ये ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली आणि समालोचकाचा आरसा स्कोरर असं म्हटलं जातं, आणि आम्ही एखादा शब्द टाकण्याच्या अगोदर त्यांची संख्या आमच्या समोर अगदी अगोदरच त्यांची उपस्थित असायची, असे उमेश जाधव, अतिशय उत्कृष्ट स्कोररची भूमिका त्यांनी साकारलेली आहे, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होईल. चला उमेश जाधव यांचा शुभ सन्मान होईल. सचिनजी लवटे साहेब यांच्या शुभ हस्ते उमेश जाधव यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होईल. खेळाडू थोडेसे समोर आले असते तर बरं झालं असतं. ह्या कमिटीने भरपूर मेहनत घेतलेली आहे, त्यांचा सन्मान आणि लगेचच आपण बक्षीस वितरण करणार आहोत. तदनंतर चला ज्यांचा आवाज आपल्यापर्यंत आज खरं तर नेरूळ गावचा हक्काचा आवाज, आणि मी अगोदरही सांगितलं होतं की ज्या समालोचकांना अगदी अल्पावधीतच खूप मोठी प्रगती केली, तुमचा हक्काचा आवाज आणि नेरूळ गावचे सुपुत्र रोहित भोपी यांचा या ठिकाणी सन्मान आपण करणार आहोत. संजयजी पात्रे साहेब यांना मी विनंती करेन रोहित भोपी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. अनेक मोठमोठ्या स्पर्धांना आपण रोहित भोपी यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. रोहित भोपी नेरूळ गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान सध्या आपल्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आजच्या नेरूळ बॉक्स प्रीमियर लीग मध्ये तब्बल 8 संघ या ठिकाणी दाखल झाले आणि हे संघ मालकांनी हे संघ या ठिकाणी, त्याचबरोबर वायफाय प्रोव्हायडर किरण खवणे यांचं या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करून घेऊया.
अक्षयजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. आणि त्याचबरोबर आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा तुम्ही आवाज ऐकत होतात, खऱ्या अर्थाने भरपूर अनुभव आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. आमचे समालोचक म्हात्रे सरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय प्रवीणजी पाटील आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा. म्हात्रे सरांचा 2016ला अक्षयदादा पाटील यांची नेरूळ प्रीमियर लीग आपण पाहिली. ते नेरूळ प्रीमियर लीगमध्ये आम्ही त्यांचा पहिल्यांदा आवाज ऐकला, तेव्हा मायक्रोफोनही आमच्या हातात नव्हता आणि आज त्यांच्या सोबत आम्ही समालोचन करण्यासाठी बसलोय. ते प्रथमतः मी त्यांना आमच्या नेरूळ प्रीमियर लीगमध्ये ऐकलं होतं आणि आज त्यांच्या समवेत समालोचन करण्याची संधी मिळाली आहे. अशा आमचे म्हात्रे सर त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेमध्ये तब्बल 8 संघ पुरस्कृत केले गेले आणि तदनंतर ही नेरूळ बॉक्स प्रीमियर लीग तुमच्या समोर आपण पाहिलं. अगदी बहारदार स्वरूपात सजलेली ही स्पर्धा आपण पाहिली आणि त्याच्यामध्ये ज्या संघ मालकांनी हा संघ पुरस्कृत केलेला आहे त्यांचा या ठिकाणी अजय नवले आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर या. अजयजी नवले. चला पहिला संघ या ठिकाणी आपण पाहतोय गावदेवी नेरूळ संघ, विघ्नेशजी मडवी यांचा हा संघ, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. चला विकासजी तिकोणे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान घेतला जाईल. गावदेवी नेरूळ संघ, विघ्नेश मडवी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. धन्यवाद. त्यानंतर जो संघ आज दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळाला, जिशा 8 अक्षयजी पाटील साहेब यांचा संघ, ओनर अक्षयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तन्मय पाटील यांना विनंती करतो की या आपण हा पुरस्कार आपण घ्यायचा आहे. तन्मय पाटील. अरे तन्मय ये लवकर. अरे दादा तुला बोलतोय. चला विनंती करतो अक्षयजी पाटील साहेब आपण हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. तन्मय पाटील या जिशा 8 या टीमचे मॅनेजर तन्मय हे हा सन्मान स्वीकारतील. तदनंतर जाऊया अक्षयजी काळे आणि दीपक पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ मैत्री टायटन्स, या संघाला देखील सन्मानित केले जातील. अक्षयजी काळे आणि दीपकजी पाटील साहेब हे दोन्ही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. या अक्षयजी काळे आणि दीपकजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. तदनंतर खरं तर ज्यांचा संघ आपण प्रथम क्रमांकावर विराजमान झालेला आहे, अर्थात सचिनजी जाधव आणि सौ अमृता सचिन जाधव यांचा रक्षक प्रतिष्ठान हा संघ या 8 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम विजेता हा संघ ठरला, परंतु त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. आपण या नेरूळ बॉक्स प्रीमियर लीग मध्ये आपला संघ पुरस्कृत केला. तदनंतर आकाशजी पाटील आणि शक्ती शर्मा यांनी पुरस्कृत केलेला 18 सुपरस्टार हा संघ आणि राहुल गाडीगावकर हा सन्मान स्वीकारतील. त्यानंतर भालचंद्र मडवी स्मृती हा संघ, निकिता नार्वेकर आणि रुचिता मडवी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, त्यांचा सन्मान आमच्या या व्यासपीठावर होईल. चला या. चला राज पाटील या सन्मानाचा स्वीकार करतील, स्वतः ओनर आहेत. आणि तदनंतर मातोश्री 8 हा संघ पुरस्कृत केला होता, जतीनजी धनावडे साहेब यांचा संघ आपण पाहतोय. आणि राहुल गाडीगावकर यांना विनंती करूया आपण हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे.
सचिन शर्मा त्यांचे प्लेयर आहेत आणि ते हा पुरस्कार स्वीकारतील, हे सन्मानचिन्ह स्वीकारतील. तदनंतर कौस्तुभजी पाटील साहेब आणि अमेयजी पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला भूमिपुत्र ब्लास्टर संघ. कौस्तुभजी पाटील, अमेयजी पाटील. पटकन ये रे, पटकन ये. झाले ना, सर्व झाले ना, 8 संघ झाले. त्यानंतर ज्यांनी ज्यांनी नेरूळ बॉक्स प्रीमियर लीग संपन्न करण्यासाठी आम्हाला मदत केलेली आहे. खरं तर टी शर्ट आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले होते. संजयजी पात्रे साहेब, सचिनजी लवटे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलं. त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर या ट्रॉफीज तुमच्या समोर आहेत. आदरणीय सूरज बाळाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं देखील विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. तदनंतर फूड पार्टनर जेवणाची व्यवस्था साईशा रेस्टॉरंट ललित कदम यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. किगा आईस्क्रीम प्रसाद पवार यांच्या माध्यमातून आम्हाला आईस्क्रीम प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. हा, आणि त्याचबरोबर फायनल संघ आणि रनरअप संघ यांना देखील उद्या किगा आईस्क्रीम पार्लरमध्ये पार्टी आहे. तर प्रसाद पवार यांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि तदनंतर आम्हाला टी पुरस्कृत करण्यात आलेले सन्माननीय जयेंद्र शेठ मडवी साहेब आणि सन्माननीय गिरीशजी म्हात्रे साहेब या दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आणि इंडस्ट्रीयल पार्टनर गामी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 25,000 रुपये आम्हाला पुरस्कृत करण्यात आले, त्या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर आता जाऊया आपण ज्या क्षणाची आपण अतिशय उत्सुकतेनं वाट पाहत आहात. चला, या ठिकाणी आमचे कमिटी मेंबर अजितजी कदम साहेब यांची फॅमिली या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना अगदी सन्मानपूर्वक या व्यासपीठावर निमंत्रित करतो. आपला सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. विनंती करतोय आपण अगदी सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावर यावं. त्यानंतर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजयाचा शिल्पकार ठरलेत रविकांत वाघ यांचं या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन आपण गौरव करणार होतो. आणि विकासजी तिकोणे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते यांचा या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करावं. चला, आता बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यात अगोदर या NBPL मध्ये ज्यांनी अगदी चिताच्या चपळाईनं क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्यांचं पहिलं आपण त्यांचा सन्मान करूया. आणि क्षेत्ररक्षकसाठी शूज, ट्रॉफी आणि टी शर्ट आणि मी विनंती करेन सन्माननीय तुकारामजी कदम साहेब यांच्या शुभ हस्ते या बक्षिसीचं वितरण केलं जाईल. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय हा, तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी पहिलं सांगतोय की जेवढे पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर हे सगळे जे आहेत ते क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही काढलेले आहेत. याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. आणि बेस्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फिल्डर, रक्षक प्रतिष्ठान टीमचा
इनायत कुरेशी ठरलेत बेस्ट फिल्डर. ही ट्रॉफी खरं तर घरामध्ये अगदी शोभून दिसेल. उत्कृष्ट फिल्डर तुकारामजी कदम साहेब यांच्या शुभ हस्ते बक्षीसचं वितरण केलं जात आहे. शूज, ट्रॉफी आणि टी शर्ट. चला त्यानंतर आपण जाऊया उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज. खरं तर दोन खेळाडू या रेस मध्ये होते, ज्याच्यामध्ये रविकांत वाघ आणि सचिन काळे, परंतु याच्यामध्ये बाजी मारली अर्थातच सचिन काळे, ज्यांनी 8 विकेट संपादित केलेल्या आहेत. आणि उत्कृष्ट गोलंदाज सन्माननीय सचिनजी लवटे साहेब यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण केलं जाईल. शूज, ट्रॉफी, टी शर्ट देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. आणि रविकांत वाघ यांनी 6 विकेट आणि तदनंतर आपण पाहिलं 2 विकेटने ते मागे पडलेत. तदनंतर बॉक्स क्रिकेट म्हटलं की बॅट्समनची अतिशय कसरतच असते, परंतु ही जबाबदारी आपल्या संघासाठी, आपल्या संघाच्या संघ मालकाने आपल्यावर जी जबाबदारी दिली ती तेवढीच जबाबदारी तेवढ्या सक्षमपणे पेलली आणि ते उत्कृष्ट फलंदाज ठरलेत. अर्थातच संजयजी पात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या बक्षिसीचं वितरण केलं जाईल. ज्याने तब्बल 39 धावा काढलेल्या आहेत ते शुभम नाईक ठरलेत उत्कृष्ट फलंदाज. उत्कृष्ट फलंदाज, बॅट, ट्रॉफी, टी शर्ट आणि आदरणीय संजयजी पात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट डीपी फायटर्स स्पोर्ट्स यांच्याकडून पनवेल यांच्याकडून ही बॅट आपल्याला पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं देखील या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. आणि विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. तदनंतर मालिकावीर चला मालिकावीर ज्याची सगळ्यांना अगदी उत्सुकता लागलेली आहे, मी विनंती करेन सन्माननीय दीपकजी पाटील साहेब आणि सन्माननीय अक्षयजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की मालिकावीरचा हे पुरस्कार आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचा आहे. आणि ज्या खेळाडूनं 4 विकेट घेतल्या, मी सचिनजी जाधव साहेब यांना देखील विनंती करेन आपण देखील मॅन ऑफ द सिरीजचा हा पुरस्कार वितरण करण्यासाठी आपण यायचं आहे. आणि ज्या खेळाडूने 4 विकेट घेतल्यात, 51 धावांची आक्रमक खेळी केली आणि ज्याच्या आसपास देखील आपण पाहिलं तर कुठलाही खेळाडू आलेला नाही, वन साइड हिरो जो ठरलेला आहे, ज्या खेळाडूने नेरूळ मधली पहिली बाईक आपल्या नावावर केलेली आहे तो ठरला सिद्धेश कडू, मॅन ऑफ द सिरीज. मिस्टर कन्सिस्टंट, खरं तर कॅप्टन इनिंग ज्या खेळाडूने खेळलेली आहे आणि दुसरी सायकल ज्याच्या नावावर आतापर्यंत झालेली आहे, NBPL मध्ये पहिल्यांदाच मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला आहे सिद्धेश कडू. तदनंतर एक विशेष सन्मान आम्ही करत आहोत. खरं तर NBPLचं 3रं पर्व
प्रीमियर लीग म्हटलं की एवढं काम सोपं कधीच नसतं, भरपूर मेहनत करावी लागते. परंतु आमच्या कमिटीने ही भरपूर मेहनत केली, ज्याच्यामध्ये आपण पाहूया ज्यांची भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी लाभलेली आहे ते अशा आदरणीय हर्षद मडवी आणि विकास तिकोणे यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांची तशी मागणी आहे आणि यांचा विशेष सन्मान. आणि मी विनंती करेन आमच्या मान्यवरांना, अक्षयजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते विकास तिकोणे आणि हर्षदजी मडवी साहेब आपण देखील जॉईन व्हायचं आहे. या संपूर्ण आम्हीच्या कमिटीने या ठिकाणी भरपूर मेहनत केली आणि त्याच्याच जोरावर आज आपण NBPLचं तिसरं पर्व अगदी यशस्वी आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आणि हे क्रेडिट संपूर्ण कमिटीलाच जातोय. परंतु हर्षद मडवी विकासजी तिकोणे यांचा शुभ सन्मान होते. त्याचबरोबर हर्षलजी मडवी असतील, राहुल गाडीगावकर असतील, अजय नवले आणि राहुल म्हात्रे या संपूर्ण कमिटीचं विशेष या ठिकाणी आभार आम्ही व्यक्त करूया. तदनंतर जे स्वप्न तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले आज खऱ्या अर्थानं सत्यामध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्न ते नसतात जे आपण झोपेत पाहतो, स्वप्न ते असतात जे आपल्याला कधीच झोपू देत नाहीत. आणि जे स्वप्न या ठिकाणी पाहिलं अक्षय गजानन पाटील साहेब यांचे जिशा 8 हा संघ ठरलाय सेकंड, अर्थातच रनर अप संघ. आणि हा पुरस्कार वितरण करण्यासाठी मी विनंती करेन सर्व मान्यवरांना, मी विनंती करेन दीपकजी पाटील साहेब, तुकारामजी कदम साहेब आणि त्याचबरोबर सचिनजी लवटे, त्यानंतर संजयजी पात्रे साहेब या संपूर्ण मान्यवरांना मी विनंती करेन. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक चषक. आणि त्याचबरोबर राहुल भोपी तन्मय पाटील जे यस या टीमचे मॅनेजर आहेत, मेंटॉर आहेत, त्यांना देखील विनंती करतो. आणि सर्वात अगोदर आपण टीव्ही देऊया. ठीक आहे, चला. चला, चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळतोय की अनेक वेळा टीम जिंकली तरी ओनरला काहीतरी विशेष आपण दिलं पाहिजे असं NBPL कमिटीचं संपूर्ण म्हणणं होतं. आणि त्यांच्या माध्यमातून एक LED त्यांना सेकंड क्रमांक आणि प्रथम क्रमांक जो टीम या ठिकाणी मारेल त्यांच्या ओनरला या ठिकाणी LED TV या ठिकाणी दिली जाणार आहे. आणि LED TV, आकर्षक चषक, रोख रक्कम 25,000 रुपये. आणि आता ठरलाय जिशा 8 अक्षय गजानन पाटील साहेब यांचा हा संघ द्वितीय क्रमांकाचा ठरलाय मानकरी. जोरदार टाळ्या होऊ द्या जिशा 8 या संघासाठी. अक्षय पाटील साहेब यांच्या मुलीच्या नावाने हा संघ त्यांनी पुरस्कृत केलेला आहे. आणि बेटी धनाची पेटी असं म्हटलं जातं. आणि आज खरं तर ती जिशा लकी ठरलेली आहे, जिच्या नावाने हा संघ पुरस्कृत केलेला आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झालेला आहे जिशा 8 हा संघ. तदनंतर सर्व मान्यवरांना मी विनंती करेन आपण तसंच उभं राहा आणि आपल्या सर्वांच्या शुभ असे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हा संघ रक्षक प्रतिष्ठान हा संघ पुरस्कृत करण्यात आला होता पहिल्यांदाच नेरूळ प्रीमियर लीग मध्ये. आणि अक्षयजी काळे यांच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय सचिनजी जाधव साहेब तसेच सौ अमृता सचिन जाधव मॅडम यांच्या माध्यमातून रक्षक प्रतिष्ठान हा संघ पुरस्कृत करण्यात आला. आणि तो ठरलाय रोख रक्कम 50,000 रुपये, आकर्षक चषक. आणि त्याचबरोबर या संघ मालकांना 32 इंच LED TVचं मानकरी ठरलाय रक्षक प्रतिष्ठान संघ.
आणि आता गौरव आलास तर आता डायरेक्ट वरती ये चल. अजू नवले आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतो. रक्षक प्रतिष्ठान. येस, अजूच्या अनुपस्थितीमध्ये रक्षक प्रतिष्ठानने दोन सामने जिंकले होते आणि आज अजू आला आणि तदनंतर आपण पाहिलं अगदी फायनल मध्ये धडक प्रवेश केली या टीमने. रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक चषक आणि आमच्या सचिनजी जाधव, सौ अमृता सचिन जाधव मॅडम यांना एलईडीचे मानकरी ठरलेले आणि संपूर्ण टीम रक्षक प्रतिष्ठान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय.